नमस्कार, सुप्रभात. सकाळची वेळ आहे आणि आहे मी गावाला सासरवाडीला आणि आता चालू आहे शेतीमध्ये. बघू शकता पाठीमागे ऊसाची शेती आहे आणि इकडे पाठीमागे घर आहे आपलं. आणि म्हटलं सकाळचं थोडंसं रामाच्या पानामध्ये थोडं फेरफटका मारावा आणि तुम्हाला देखील हे कशी शेती आहे गावची ती थोडक्यात दाखवावी. ऊस आहे, एकदम छोटा ऊस आहे इकडं आणि इकडं मोठा ऊस आलाय. इकडं घास आहे बघा आणि सूर्यनारायण आपले. ही मक्का आहे, मक्याची शेती म्हणजेच कॉर्नफ्लॉवर. लसूण मग हा किती दिवसांनी येणार मोठा? अजून महिन्याची मोठी कुडी म्हणणार नशी असायची. ही मोठी मका. अजून ह्याला कणस वगैरे किती दिवसांनी लागतील? आणि मग ती काढायची कधी? म्हणजे गुरांना घालायसाठी का? आणि त्याची कणस बिंस ऊस मोठा. मग हा काढाय कधी येणार? ऊस काढाय चालू आहे काढायचा. हा ठीक आहे. तिकडे पुढं आहे ना. हा तुरा लागली मका. हे बघा असं तुरा लागलेला आहे मकाला. ही अशी असते तुरा लागलेली मका. आता हे जे खाल्लंय ते काय रोग वगैरे आहे का? आळी नाही. इकडल्या साईडला आपला वडा हे आहे ना, वडा आहे ना. हा बघा हे लहान मका इकडे. लहान मध्ये आता किती दिवस झाले त्याला? महिना 2 महिन्याची. विहिरीनं पाणी कुठनं येतं? हे विहिरीला बोरिंगचं पाणी सोडलं जातं ना. विहीर बोरिंगचं पाणी सोडलं जातं इकडे विहिरीला. ही बघा मित्रांनो, तुऱ्याची मका आहे. हे आंबा इकडे. आंब्याला काय सध्या मोहर वगैरे काय नाही. त्याला मोहर आपला कधी लागेल? एप्रिल मध्ये मोहर लागेल ना. हे कशाचं झाड आहे? अकवाल म्हणजे काय असतं? आपलं काय फळासारखं छोटस असते. फळ खातात ते आवडीनं लोक रायन भागात. हा अकवालाचं झाड आहे. आणि करंजाचं तेल असतं. हे करंजाचं झाड आहे. हे करून तेल त्याच्यापासून तयार होतं. याच्यापासून तेल वगैरे तयार होतं ना. आणि हे मक्याचं कणस बघा. हे मक्याचं कणीस आणि हे आपण असं हे नेहमी कवळच आहे. कोणाला माहीत असेल कोणाला नसेल तर हे बघा कवळं आहे कणीस अजून है ना. अजून ह्याला टाइम आहे थोडं तोडायला. पण आपण हे तुमच्यासाठी तोडून बघितलं. हे ओढा गेलाय ना. बंधारा आहे. बघायचा का वाडा कसा? या बघू आपण वाडा कसा. पाऊस वगैरे आल्यानंतर पाणी परत साचतं असं बोलतात आमच्या जागी. मित्र बघू शकता हे ज्वारी आहे जे आपण खातो. ज्वारीची भाकर त्याची ही ज्वारी आहे. आणि ह्याला कणस म्हणजे आता ही सध्या कडवळा म्हणून आहे का ज्वारीच आहे? हा पण आता ज्वारी उन्हाळ्यामध्ये काहीतरी घेतली जाते ना. उन्हाळ्यात घेता आला कोणत्या व्हायचं. हा हे ज्वारीचं कणीस. झालं तर हायशी गेलाय पण काय अर्धा किलो तिकट निघू शकतो.
तिथल्या बोरमधून तिकडं पाणी जात आहे विहिरीसाठी. म्हणजे तिथं स्टोअर होतं आहे पाणी सगळं आणि तिथून मग मोटरद्वारे उपसिंचन लावलं आहे आणि तिथून मोटरनं उपसून पुढं आपल्या शेतीला जात आहे. आता सध्या आपण आलो कांद्याच्या शेतीमध्ये. म्हणजे हा कांदा जवळजवळ 60-70 रुपये असा किलो विकला जातो. तिथे हे बघू शकता छोटी छोटी हे रोप आहेत नाही. कांदा डायरेक्ट इसकटलेला आहे ना. हा कांदा डायरेक्ट इसकटला आहे आणि आता हे आता किती दिवसातील काढायला कांदा? 3-4 महिने कांदा काढण्यासाठी 2 महिने चालत. हां 2 महिने चालत 5 महिन्याचं पीक आहे. तर इथे केकताडाचं झाड दिसलं. ते बघा हे केकताडाचं झाड आहे. ह्याला केकताड असं बोलतात. आणि ह्याचा जो फायदा असा आहे की ह्याचं असं म्हणजे छोट्या छोट्या अशा रशिडाच्या अशा दोऱ्या काढून आपण मेथीच्या भाजीच्या पिंडी वगैरे ते बांधण्यासाठी सुद्धा आपण त्याचा वापर करू शकतो. किंवा कांद्याचं असं जोडी असते ना त्या बांधण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग करतो आपण. इकडे लिंबाचं झाड आहे. लिंबाचे पण खूप फायदे आहेत आपल्याला. म्हणजे पित्तासाठी वगैरे आणि ॲसिडिटीसाठी वगैरे त्याचा आपण रस पिला तरी चांगला आहे. मित्रांनो आपण असं एक झाड बघायला चालू होता सध्या की ते जुन्या काळामध्ये ना त्याचा खूप असा फायदा होत होता माणसांना. आणि त्याचं जे वैशिष्ट्य पूर्ण जे आहे ते तुम्हाला सांगतो पुढे गेल्यानंतर. हे झाड बघू शकता. काय दाजी कसे झाड आहे? ही हिंगाचं झाड म्हणून ओळखलं जातं. अच्छा. आणि ह्या झाडाला आता काय फळं दाखवायला नाहीत. हां फळं दाखवायचा कालावधी उन्हाळ्यात वगैरे चांगली फळं येतात. अच्छा. एप्रिल मे मध्ये चांगली फळं येतात. हां आणि जुन्या काळातली माणसं हां आम्ही तर काय वापरला नाही तरुणी वर्गाने. बरोबर. परंतु जुन्या काळातली माणसं आम्हाला सांगत होते की ह्याला जी फळं यायची ह्या झाडापासून हां ती ह्या झाडाची फळं आम्ही पिकल्यानंतर तोडायचो आणि ती आमची जी काही शाळेत जाण्यासाठी कपडे असतील किंवा इकडे तिकडं आपण ज्या ठिकाणी कार्यक्रमाला जातो हां त्या ठिकाणी कार्यक्रमाला जातो आपल्याला कपडे स्वच्छ तर लागतील व्यवस्थित. बरोबर. त्यासाठी मग त्या काळात साबण लोकांना मिळत नव्हता. अच्छा. साबण मिळत नसल्यामुळे ह्याची फळं तोडून ती आई म्हणजे त्या काळात ह्या फळाचा वापर करून ते कपडे आम्ही स्वच्छ एकदम तुमचा गोटा साबण जुना होता. हां बरोबर. गोटा साबण सारखं ह्याचं फळ असतं पिकल्यानंतर बरोबर. आणि एकदम स्वच्छ कपडे निघतात. डेमो असेल तर तुम्ही एखाद्या वेळेस तुम्हाला झाड भेटलं कधी फळ भेटलं तर पिकल्यानंतर पिवळा कलर होतो. पिवळा कलर झाल्यानंतर तुम्ही ते फळ घ्यायचं सोलायचं व्यवस्थित. सोल्यानंतर ते कपड्याला धुवा. कपडे 100% तुमचे स्वच्छ निघल्याशिवाय राहणार आहेत. 100% मी एकदा प्रयोग केलेला आहे. म्हणजे नॅचरल साबण आपण. नॅचरल साबण तुम्हाला. हां म्हणजे ह्याच्यात कुठलं केमिकल नाही काही नाही. नाही केमिकल नाही काय. हे झाड तरवडाचं तरवड हां म्हणून ह्या झाडाचा उल्लेख केला तो. त्या झाडाची त्या नावाने ओळख आहे. अच्छा. आता प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाच्या गावामध्ये प्रत्येकाच्या एरियामध्ये प्रत्येकाच्या जिल्ह्यामध्ये ह्या झाडाला काय म्हणतात हे सांगू शकत नाही. परंतु आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये फलटण तालुक्यामध्ये या ठिकाणी ह्या झाडाला तरवड असं नाव दिलं आहे किंवा तरवड नावाने आम्ही हे झाड ओळखतो. हे झाड आपले तुळजापूरचे तुळजाभवानी आईचा जो घटस्थापनेचा जो कालावधी असतो त्या घटस्थापनेच्या कालावधीमध्ये ह्या झाडाचा खूप मोठ्या प्रमाणात आणि आई तुळजाभवानीचं हे झाड म्हणून एक ओळखलं जातं. आणि त्याची माळ 9 दिवस त्या आपण घट बसवतो त्या घटामध्ये ते 9 दिवस ती माळ बांधून सोडली जाते. त्याच्यामध्ये अजून चंदनाचं झाड पण असतं. ते पण आपण या व्हिडिओमधून पुढं तुम्हाला दाखवू. तरवडाचं झाड आणि चंदनाचं झाडाची माळ पूर्ण त्या घाटामध्ये सोडली जाते 9 दिवस आणि अतिशय चांगल्या प्रकारे ह्याचा देवाच्या कार्यक्रमामध्ये उपयोग केला जातो. हे तुम्हाला दिसत आहे झाड बघा. तरवड्याच्या झाडाचा विशेष म्हणजे आपण ज्यावेळेस मराठी शाळेत वगैरे जायचो ना त्यावेळेस शाळेतून येताना आपण ह्याच्या माळा वगैरे बनवून आणायचो. हे आमच्या बाबतीत तर होतं. तुम्हाला तुम्ही करायचं का नाही? हा आणि हे काळ्या बघा. आणि हे कसं झाड बनवतात ते पण आपण एक डेमो दाखवूया. म्हणजे सॉरी ह्याचं जे माळ असते ना कशी बनवतात ते पण आपण एक थोडक्यात त्यांना डेमो दाखवूया. ठीक आहे. हे बघा हे घेतलं. त्याच्यानंतर दुसरं एक घ्यायचं जेणेकरून त्याला हे कळे असेल. इकडे फोकस का चव. आणि त्याच्यानंतर हे काय करायचं हे असं इथं तोडायचं असतं. मध्ये असं तोडायचं हे नख काही नाही नख नसं हे करायचं असं हे करायचं इथं त्याचं सालपाट काढायचं. काढलं का मग हे जे आहे ते ह्याच्यामध्ये टाकायचं. हे मोठी घेतली कळी छोटी वगैरे घ्यायची आपण कळी ह्याच्यात टाकायचं असं. हे असं एक एक असं आपण करू शकतो. असं लांब करू शकतो. लांबचं माळ बनवली याची तर असं आपण लांब मोठी अशी बनवली जाते घटस्थापनेमध्ये देवीच्या घाटासाठी.
तर मित्र, हे आपलं चंदनाचं झाड आहे आणि ह्या चंदनाच्या झाडाचा उपयोग भरपूर काही गोष्टीसाठी केला जातो. याची अगरबत्ती बनते, अत्तर बनते, सेंट बनतो. त्याच्या व्यतिरिक्त अजून काय बनतं? याचा कशासाठी उपयोग केला जातो, अजून काय सांगू शकता? याचा प्रत्येक आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काय सण उत्सव साजरे केले जातात, दिपाळी, पाडवा असेल, अजून इतर कोणतेही जे काय कार्यक्रम आपण आयोजित करतो किंवा एक सार्वजनिक सण उत्सव जे असतात, त्याचा ह्या पाल्याचा वापर केला जातो. आपण एखादा देवाचा कार्यक्रम असेल, काय गोष्टी असतील, म्हणजे कोणताही सत्यनारायण महापूजा असेल, अन्य काही संतांचे, देवांचे जे काही कार्यक्रम असतील, त्या कार्यक्रमामध्ये ह्या पाल्याचा वापर केला जातो. पवित्र पाला मानला जातो आणि त्याची पुष्पवृष्टी हा त्याच्या माध्यमातून केली जाते. थोडक्यात पुण्यतिथीचा कार्यक्रम असेल, थोडक्यात सत्यनारायणची महापूजा असेल, गणपतीची आरती असेल, असून बाकी भरपूर देवाच्या कार्यक्रमासाठी ह्या पाल्याचा उपयोग केला जातो. अतिशय चांगल्या प्रकारचं हे झाड आपल्याला उपयोगी आहे आणि हे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठेही बघायला भेटेल. जास्त करून ग्रामीण भागामध्ये हे झाड बघायला भेटतं. ह्याची अगरबत्ती बनली जाते. ह्याचं नाव झाडाचं चंदन आहे. चंदन अगरबत्ती वगैरे, चंदन अगरबत्ती बनवू शकतो. अतिशय सुगंध ह्याचा केल्याप्रमाणे, पण अतिशय खाऊन बघा, तुम्हाला एकदम मन प्रसन्न तुमचं वाटेल. आम्ही तर ग्रामीण भागामध्ये भरपूर खात असतोय. रानात आल्यानंतर एकदम मस्त लागतं, एकदम नाही का. तुमचा तो फुटाणा असतो, आपण म्हणतो हरभऱ्यापासून बनवलेला, आणि शेंगदाणा असा एकदम एकदम ओके असतं. फोडून दाखवतो बघा कसं फुटतंय, नाही का. शेंगदाणा सारखा पूर्ण फुटाणा शेंगदाणा. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. ज्याला आपण धनिया वगैरे म्हणतो तीच बघा इथे कोथिंबीर बघू शकता. हे देशी कोथिंबीर आहे, देशी. त्याच्यामुळे हे थोडंसं म्हणजे धने पण त्याला लागलं बघा, छोटं पुढे गेलंय ही कोथिंबीर. आणि याला थोडे याचं बी तयार करण्यासाठी याला धने लागले त्याचे. शॉट घेतो. काटेरी, हे काटेरी बाबळीचं झाड आहे आणि ह्याचं जे काय महत्व आहे ते सांगतील आमचे. कधीच आपण स्पर्श करू शकतो. हे आपण आज ग्रामीण भागातलं झाड बघतोय. हे झाड काटेरी असतं. हे झाड माणसासारखं नसतं. बरोबर. हे झाड काटेरी असतं आणि ह्याचा ग्रामीण भागातील शेळी, मेंढी किंवा आपण जे पशुपालन जे व्यवसाय करत असतात, त्याचा खूप मेंढी आणि शेळी ह्या आवडीने पाला खात असतात आणि त्यांनीच पाला खावा. ह्याच्यामध्ये माणसं ह्याचा पाला खाऊ शकत नाही, कारण ह्याला काटा भरपूर असतात. त्यांना त्याची टेक्निकली असते, ते खाऊ शकतात. आणि आपण म्हणत असतो की एखाद्याचा आपण काट्याने काटा काढायचा, ही डायलॉग जो असतो तो डायलॉग ह्याचा आहे. परंतु हे वेगळ्या पद्धतीचे डायलॉग आहे की आपल्या ग्रामीण भागात माणसं रानामध्ये, शेतीमध्ये शेती करत असतात किंवा काय गोष्टी करत असतात आणि त्यांच्या पायामध्ये चुकून एखादा झाड तोडलेल्याचा किंवा काही गोष्टी झाल्याचा जर काटा पडलेला असेल तर तो आपल्या पायात काटा घुसल्यानंतर ह्या आपण समोर या तुम्ही, त्या सुईसारखं त्याला टोक असतं, असं टोक असतं आणि ह्या टोकाच्या साह्याने आपण आपल्या पायातील काटा असेल किंवा हातामध्ये घुसलेला काटा असेल, ह्या पूर्ण सुईसारखं टोक असते, ह्या काट्याने आपण आपल्या पायातील काटा काढू शकतो. अतिशय चांगल्या प्रकारचं. एखाद्याकडे आपल्या घरगुती ग्रामीण भागाच्या जीवन जगत असताना सुई नसेल तर आपण ह्या काट्याने आपल्या पायातील काटा किंवा इतर कोणती गोष्ट आपल्या पायामध्ये, दसाडे असेल किंवा काय गोष्ट असेल, दसाडे म्हणजे ज्वारीचं पीक असतं, त्या ज्वारीच्या पिकाला कटिंग केल्यानंतर जे खाली बुडका राहतो त्याला दसाडे म्हणतात. आणि ती वाळल्यानंतर पायात चप्पल नसेल तर एकदम फास्टमध्ये पायात घुसते, कारण त्यात पावर भरपूर असते. वाळल्यानंतर चांगले मजबूत बनत असते, त्यामुळे ती आपण ह्या काट्याच्या माध्यमातून ह्या काढू शकतो. एवढं वैशिष्ट्य ह्या झाडाचं आहे, म्हणून त्याला काट्याने काढा. हा, काट्याने काटा म्हणतात, पण ह्या काट्याने ते आपण पायातला काटा किंवा इतर कोणतीही गोष्ट काढू शकतो. असं तुम्ही चुकीचा काही विचार करू नका. जे आहे ते रियालिटी आम्ही सांगतोय. काही लोक बोलतात काट्याने काटा काढला जातो, ते हे आहे बघा, आपल्या पायातला काटा काढला जातो. हा, आणि ह्याला डाळ्याचा झाड म्हणजे बाबळीचं झाड म्हणून, डाळ्याचं झाड म्हणून असं ओळखलं जातं. ही मेंढी, शेळी मेंढीसाठी खूप अतिशय चांगल्या प्रकारचं आवडतं झाड आहे. म्हणजे आपले धनगर बांधव वगैरे आहेत, रानावर जे भटकत असतात आपले धनगर बांधव, त्यांच्या मेंढीसाठी, शेळीसाठी हा जो चारा आहे एकदम उपयुक्त आहे. आणि त्याच्यामुळेच आपण बोलतो की शेळीचं, मेंढीचं दूध आहे ते खूप म्हणजे आयुर्वेदिक आणि खूप त्याला
म्हणजे त्याला चांगला दर्जा दिला जातो, चांगलं पौष्टिक असं असतं. जे आपण संक्रांतीमध्ये बोरीचं झाड उपयोग केलं जातं, बोरीचं झाड म्हणून आपण ह्याला उल्लेख केला जातो. ह्या बोरीच्या झाडाला आपण शक्यतो जास्त करून हात लावू शकत नाही. हात लावला तर त्याचा काटा कुठं हे आपल्याला लगेच धरू शकतात. आपण ते बोर काढा गेलं तर आपल्याला काटा लगेच लागतो. तर हे बोरीचं झाड आहे. महाराष्ट्रातील ज्या महिला असतात, म्हणजे सगळीकडेच महिला असतात, त्या महिलांचं संक्रांतीचा कार्यक्रम असतो. संक्रांतीच्या कार्यक्रमामध्ये आपण खेंगाट बनवतो. खेंगाट म्हणजे वाल वगैरे काय गोष्टीचं ते शेंगसोला असतो. त्याच्यामध्ये ह्या बोराचा वापर केला जातो आणि त्यांचा जो वौसा असतो त्या वौसामध्ये ह्या बोराचा वापर केला जातो. तर हे लाईव्ह झाड तुम्हाला दिसत आहे आणि त्याच्या माध्यमातून दाजी तुम्हाला त्याचं फळ दाखवतील. डायरेक्ट लाईव्ह लागलेलं, आता फळं लागायला लागल्यात, संक्रांत जवळ आलेलं आहे. हे बघू शकता बोर पिकलेलं पण दाखव. पिकलेलं बोर आहे हे. आणि महिला मंडळांना हे खूप आवडतात हे फळ बोर. आणि प्रेग्नेन्सीमध्ये वगैरे लेडीज खातात, भरपूर चवीने खातात, अक्षरशः आंबट असतं. मित्रांनो, हे पाठीमागच्या साईडला बघतात हे रामफळ आहे. आणि शेतातनं जात असताना हे रामफळाचं झाड दिसलं आम्हाला. हे योगायोगानं आपल्याला इथं फळ सुद्धा दिसलं. हे बघू शकता रामफळ. इथं 2 फळं लागलेली आहेत. तसेच वरच्या पण साईडला आहेत त्याची फळं. हो, इकडं आहेत बघा रामफळ. आणि हे खायला खूप असे स्वादिष्ट लागतात. रामफळ आहे, बघून घ्या. काय श्री आले व इकडे शेतात? पप्पाला हुडक आले, पप्पाला हुडकत. झोप झाली का तुझी? हा, नाही झाली.